तय मान्यवरांची त्या ठिकाणी नावं नोंदवली जातात। मी तुम्हाला प्रत्येक विकेटला देखील बक्षीस आहेत। लागोपाठच्या 3 विकेटला देखील बक्षीस या ठिकाणी आलंय 2222 रुपयांचं। तसंच वैयक्तिक बक्षीस देखील या ठिकाणी जे येत आहेत विकेटला ते मी बाकीचं बोलतो। पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या लगत। सामन्याला सुरुवात होताना चांगली फटकेबाजी करताना दिसतोय तो महादेव। पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलेल्या चेंडूवरती 2 धावा सामन्याला जी सुरुवात होताना आपण पाहतोय। सुशांत पोकळे, सचिन अण्णा चव्हाण, राहुल लायगुडे पुढच्या चेंडूवरती नक्कीच त्या ठिकाणी 1 धाव मिळते। एका धावेने धावसंख्येत वाढ होते। धावसंख्या होते ती 3 धावा। षटक क्रमांक पहिलं जे सुरू असताना राजेश पोकळे नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असतील। सोपान खिरेड, राहुल पोकळे, राहुल जाधव, गणेश कदम, सचिन अण्णा चव्हाण व सुशांत पोकळे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आलंय। बक्षीस नक्की या ठिकाणी मिळतंय। प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं जे बक्षीस लावण्यात आलंय राजेश पोकळे यांना मिळत आहेत रोख रुपये 2500 रुपये। 5 मान्यवर या ठिकाणी जे नाम उल्लेख केला होता त्यांच्याकडून प्रत्येकाला 500 रुपयांचं बक्षीस होतं। पहिला मोठा धक्का एसबीसी संघाला बसलेला दिसतोय। मागच्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय लक्ष्मण। त्यांना मान्यवर कुलदीप आबा चरवर यांच्या शुभ हस्ते केरबा नाना चरवर यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। 6व्या मैदानामध्ये पहिला गडी गारद झालाय। आता दुरावी सांभाळावी लागेल महादेवला। मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती महादेवने, मॅन ऑफ द मॅच पटकावला होता। आता फलंदाजी करावी लागेल महादेवला। फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आता मिस टाइम फटका झालाय। नक्कीच प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस असेल। एक विकेट नक्कीच त्या ठिकाणी मिळते ते राजेश पोकळे यांना। सचिन अण्णा चव्हाण, सुशांत पंढरनाथ पोकळे, राहुल लायगुडे, सोपान खिरेड, राहुल पोकळे, राहुल जाधव आणि गणेश कदम या ठिकाणी झेल मात्र नक्कीच सुटतोय। प्रत्येक मान्यवराकडून रोख रुपये 500 1 2 3 4 5 6 7 7 मान्यवर आहेत। 3500 रुपये तर मिळालेले आहेत राजेश पोकळे यांना। त्या मान्यवरांनी स्वतः येऊनच त्यांना बक्षीस द्यायचंय ते पण स्टेजच्या जवळ। आणखी एक विकेटला संधी होती ती संधी मात्र चुकली आहे। 7000 झाले असते अख्खी एंट्री कव्हर। आणखी एक बक्षीस वाढलं असतं। राजेश यांना झेल सुटलाय खराब क्षेत्ररक्षण आणि झेल चांगल्या फलंदाजाचा सुटलाय, त्यामुळे हा झेल कितपत मागात पडू शकतो हे येणाऱ्या वेळामध्ये कळेलच। मागच्याच सामन्यामध्ये महादेवचा झेल सुटला होता आणि महादेवने वन साइड सामना जिंकत या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय। आता हा सामना किती महत्वाचा असेल हे सर्वांना सांगायची गरज नाहीये, कारण सामना जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल आणि हारणारा संघ इतक्या कष्टानंतर खाली हात घराच्या रस्त्याला निघेल। गोलंदाजीसाठी आले शेखर। प्रत्येक विकेटला 500 रुपये मान्यवरांच्या हस्तेच आपल्याला या ठिकाणी रोख रक्कम 3500 रुपये या ठिकाणी देण्यात येतील। सचिन अण्णा चव्हाण, सुशांत पंढरनाथ पोकळे, राहुल लायगुडे, सोपान खिरेड, राहुल पोकळे नाव सांगच तोपर्यंत एक चेंडू जातोय।
पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. कलात्मक फटकेबाजी मैदानामध्ये बघायला मिळते. चौकात 2 क्षेत्रकाच्या मधोमधून मारलेला. पुन्हा एकदा हवेत चेंडू चढवलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. मैदानामध्ये बॅट्समन फॉर्मला येतोय. मैदानाच्या बाहेर डीजे फॉर्मला येतोय आणि जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. शैलेश सर, या झेलला सुद्धा या विकेटला सुद्धा बक्षीस होते का? नक्कीच प्रत्येक विकेटला गोलंदाजाला बक्षीस असेल. आता मान्यवरांची नावं घेतो. वेळ आहे. सचिन अण्णा चव्हाण, सुशांत पंढरनाथ पोकळे, राहुल लायगुडे, सोपान किरीड, राहुल पोकळे, राहुल जाधव आणि गणेश कदम या मान्यवरांकडून प्रत्येकाकडून 500 रुपये रोख रक्कम होते. 3500. नक्कीच खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी या ठिकाणी धायरीवरून जे मान्यवर आलेत बक्षिसांचा वर्षाव करतात. आपल्या खेळाडूंवरती चौकार, षटकार व विकेट प्रत्येकाला काही ना काहीतरी या ठिकाणी रोख रक्कम मिळते. मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असे अभिनंदन असेल. चला सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. शेखर रायकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज जो सज्ज होतोय. रोहित साठी हा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. मिस टाइम फटका होता पण एक धाव मात्र देऊन जाईल. 5 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण जे करतायत ते धायरी 11 संघ धायरी. तर SBCC नक्कीच आपल्या भागातील सिंहगड कॉलेजचे जे कर्मचारी आहेत त्यांचा संघ आता नक्कीच या ठिकाणी फलंदाजी करताना जो दिसतोय. 2 गडी बाद नक्कीच झालेत. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केले. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. सुंदर चेंडू. काहीसा न समजलेला चेंडू महादेवला जागेवर थांबवून ठेवतोय. दुसरं षटक पूर्ण होताना शेखर रायकर याचं वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक देखील पूर्ण होते. 2 गडी बाद त्या ठिकाणी झालेले आहेत. दोन्ही गोलंदाजांना नक्कीच या ठिकाणी बक्षीस रक्कम मिळेलच. महत्वपूर्ण चाललेला सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो नक्कीच बक्षिसांमध्ये या स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये नक्कीच प्रवेश करेल. पुढचं षटक घेऊन आले ते वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं राजेश पोकळे. परंतु आता क्षेत्ररक्षक दूरवर फैलवलेलं. 5 क्षेत्ररक्षक नक्कीच 38च्या बाहेर बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात करावेत लागतील. कारण पॉवर प्लेचं जे षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. तिसरं षटक घेऊन आले ते राजेश पोकळे. आघाडीचे दोन्ही आक्रमक फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. 2 गडी नक्कीच त्या ठिकाणी बाद झालेत. परंतु चांगली बॅटिंग लाईन SBCC संघाकडे असेल. पाहूया राजेश पोकळे कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. रिव्हर्स स्वीप खेळलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 17. धावफलक पुढे पळतोय. 17 धावा स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. चांगली फलंदाजी. नॉन स्ट्राईकला एक स्फोटक फलंदाज आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्ट्राईकवर आहे रोहित. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला होता. चांगला फटका मिळाला होता. फुल टॉस चेंडू काहीसा फायदा न घेत त्याला मिस टाइम फटका झालाय. शॉर्ट थर्ड मेंडला चेंडू अडवला गेला. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. स्ट्राईकला आला आता महादेव. तडाखेबाज फलंदाज महादेव. आता फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. कारण मेहनत दिवसभर केलेली आहे. काल सुद्धा मेहनत केली, आज सुद्धा मेहनत केली आहे.
आज मेहनत आताही मेहनत करावी लागेल, कारण सामना जिंकलो तर बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करता, नाही तर खाली हात. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू आलाय, मिस टाइम फटका आहे, झेल टिपण्याची संधी आणि फलंदाज बाद. टोटल रक्कम 7,000. धन्यवाद डीजे. नक्कीच गोलंदाजाला लावलेलं बक्षीस या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद केला, मान्यवरांकडून आले 3,500 रुपये. नक्कीच दुसरा देखील षटकामध्ये एक बळी मिळवत आहे. धावसंख्या होते ती 18 धावा. धावसंख्या होते ती 18. फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे, षटक संपल्यानंतर तुम्हाला धावा सांगण्यात येतील. प्रत्येक चेंडूला जर तुम्ही धावा विचारल्यात तर समालोचक काय बोलत असतील तर ते ट्युनिंग मध्ये थांबलं जातं. हलक्या हाताने खेळला, लेग साईडच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, पण 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. आणखी एक बक्षीस येते, तर कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर आप्पा दुधाणे यांच्यातर्फे 501 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू निर्धाव टाकलाय, सुंदर गोलंदाजी करतायत विजय आपल्या संघासाठी. राजेश पोकळे यांच्यासाठी बक्षीस येते, आप्पा दुधाणे यांच्यातर्फे विकेट साठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. 501 रुपये आप्पा यांच्यातर्फे देण्यात येतील. धन्यवाद डीजे. राजेश पोकळे यांनी वैयक्तिक 2 षटकांमध्ये 3 फलंदाज जे बाद केलेत, रक्कम पुन्हा एकदा 3,500 रुपयांनी वाढते. प्रत्येक विकेटला 7 मान्यवर आहेत, प्रत्येकाकडून 500, 3,500 रुपये. 3 विकेट घेतल्यात, रक्कम होते 10,500 आणि आप्पांकडून 500 म्हणजे 11,000. एकच षटक टाकायचं, विकेट घ्यायच्या आणि बक्षिसांचा वर्षाव. स्ट्राईकला आहेत विवेक, नॉन स्ट्राईकला समीप. हा चेंडू अचूक बॅटला कनेक्शन होतोय, 1 बाव चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद डीजे. अफलातून फलंदाजी विवेक यांच्या बॅट मधून मैदानामध्ये बघायला मिळतीये. सोनू यांच्या गोलंदाजीवर चालवलं गेलेलं आहे आक्रमण. पुढच्या चेंडूवरती पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता आणि अपील होतंय, फलंदाज बाद. याही विकेट साठी खूप सारे पारितोषिक असतील. यानंतर होणारा सामना सिंहगड वॉरियर्स विरुद्ध सिंहगड फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचंय. चला लवकर या, यानंतर लगेच सामना खेळवला जाईल. सिंहगड वॉरियर्स विरुद्ध सिंहगड फायटर्स. लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं. नाणेफेकीचा कौल देखील होईल. चालू असलेला सामना धायरी 11 विरुद्ध SBCC क्रिकेट संघ.
पुढे होणारा सामना सिंहगड वॉरियर्स विरुद्ध सिंहगड फायटर्स. खडकवासला मतदारसंघामध्ये असलेले आपले सिंहगड, त्याच नावाने आपली असलेली स्पर्धा आणि त्याच नावाने दोन संघ आता मैदानामध्ये झुंजणार आहेत या सामन्यानंतर. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. धावसंख्यात 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. नक्कीच या ठिकाणी पैसे देखील जमा करण्यात आलेत मान्यवरांच्याकडून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुयोग कामठे नक्कीच त्या ठिकाणी सज्ज होतोय. फलंदाजीत मात्र अजून देखील खूप फलंदाजी येणं बाकी असेल एसबीसीसी संघाच्या. आतापर्यंत चांगला खेळ एसबीसीसी संघाने करून दाखवलाय, यापुढेही करावी ही शुभेच्छा. विवेक पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय मैदानामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पण एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सुंदर गोलंदाजी करतोय सोनू आपल्या संघासाठी मैदानामध्ये. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा झाल्यात. नक्कीच एका चांगल्या संघाला कमी धावांमध्ये आतापर्यंत तरी रोखून ठेवलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने कटवलाय. एक धाव पण पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, एकच धाव. जितकी चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होते तितकीच चांगली फिल्डिंग सुद्धा मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते. स्ट्राईकवर असतील समीप, नॉन स्ट्राईकला संतोष. पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपलाय. धन्यवाद डीजे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. या इनिंग मधील शेवटचं षटक आता टाकलं जाईल. जिंकणारा संघ सरळ बक्षिसामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. हरणारा संघ आपल्या स्पर्धेतील 6वा सामना खेळून स्पर्धेच्या बाहेर जाईल. संतोष खोलवर टप्प्यात चेंडू होता, चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी धावा अडवल्या जात आहेत. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. फलंदाजी करतात संतोष. नॉन स्ट्राईकला ते निलेश, स्ट्राईकवर असतील संतोष. गोलंदाजी करतात संग्राम. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता, हलक्या हाताने कटवलाय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावाचाही जोरदार प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होईल आणि तिसऱ्या धावेला फलंदाज धावबाद. थांबा. आत्ताची एकच धाव असेल. तिसऱ्या धावेला खेळाडू बाद झाला होता आणि एक धाव शॉट. सामना चालू ठेवायचा आहे. अशी एकच धाव. 2 आहेत का? धन्यवाद. तिसऱ्याला आउट झालाय का तो? 30 शॉट होती. शॉट नाहीये तेच.
हवेत चढवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, वन बाउन्स चेंडू अडवला जातोय. 2 धावा मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. निलेश चांगली फलंदाजी करतायत मैदानामध्ये. संग्राम गोलंदाजीमध्ये चांगली धार, चांगला स्पीड, चांगला टप्पा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत चढलाय, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन. शैलेश सर, किती झाली बक्षिसाची रक्कम? कारण 8 विकेट पडलेले आहेत. 1 विकेट रनआउटची सोडली तर 7 विकेटाचं पारितोषिक या ठिकाणी द्यावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाला बक्षीस आहे. तिथे फक्त गोलंदाजाच्या पुढे विकेट्स लिहा, मान्यवर त्या ठिकाणी बक्षीस देतील. धन्यवाद. आकडा वाढत चाललाय, फर्स्ट प्राइज पेक्षा जास्त होईल. जवळपास 8 खेळाडू बाद झालेत एसबीसीसी संघाचे. या ठिकाणी रनआउटची संधी असेल आणि 9वा खेळाडू सुद्धा बाद होतोय. एक सूचना देण्यात येते, रनआउटची विकेट बॉलरला नाही, त्याचे पैसे मायनस केले जातील. फक्त वैयक्तिक कोट्यामधल्या विकेट, झेलबाद अथवा त्रिफळाबाद, रनआउट नाही. धन्यवाद. शेवटचा खेळाडू आता मैदानामध्ये असेल. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक संपलंय. 5 षटका संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती. महेश शिंदे, यानंतर लगेच सामना खेळवायचा आहे. किती षटकांचा असेल? 5. ओके, धन्यवाद. चला, नाणेफेकीचा कौल होईल. 2 बलाढ्य संघ, सिंहगड वॉरियर्स आणि सिंहगड टायगर्स, सिंहगड फायटर्स. वॉरियर्स विरुद्ध फायटर आणि असा सामना असेल. धावफलक जाऊन पोहोचता येते. 33 धावा जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान असेल 30 चेंडू मध्ये. धन्यवाद डीजे. मी सूरजदादा निंबाळकर साहेबांना सांगेल की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचंय. सूरजदादा निंबाळकर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नक्कीच धानेरीतून हा सामना पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं या संयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे आभार. 33 धावा झाल्यात, 34 धावा बनवायच्या आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. पुढच्या सामन्याचा सिंहगड फायटर्स विरुद्ध सिंहगड वॉरियर्स. पहिली जोडी मैदानामध्ये येते. मयूर कारंडे आणि नॉन स्ट्राईकला असतील ते विकास. गोलंदाजी मार्कवर पहिले येत आहेत संतोष. सिंहगड वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याला सुरुवात होतीये. 30 चेंडू आणि 34 धावांचं एक छोटस आव्हान असेल धायरी 11 संघासमोर. मयूर कारंडे तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. मला तर
एसटीच्या वरतून गेला असेल, त्यामुळे पंचांनी कोणताही निर्णय या ठिकाणी कळवला नाहीये. हा चेंडू निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजीला सुरुवात होतीये. धावा खूप कमी बनवलायत पण फाईट करतायत SBCC क्रिकेट क्लब. सिंहगड कॉलेजवाले सर्व कर्मचारी एक चांगली फाईट देण्यासाठी मैदानात उतरलेत. हा चेंडू मिस टाइम फटका होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि टाकलेत कोणाला? एक चांगल्या फलंदाजाला. मयूर कारंडे चांगला फलंदाज मैदानात अजूनही तळ ठोकून आहे. स्ट्रायकिंग एंडवर आहे. पुढचा चेंडू मयूर साठी. पाहूया काय होतंय. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. हा चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध घेतलाय. चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पहिला गडी बाद. मॅच इज ऑन. धन्यवाद डीजे. गेम इज ऑन. सामना संपला नाहीये. पहिला खेळाडू बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय मयूर कारंडे. सरशी घेत आहेत SBCC क्रिकेट क्लब. पहिले 3 चेंडूवरती कोणती धाव नाही. जागडे प्रतिष्ठानचे सर्व अप्पा जागडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. संतोष पहिल्या 3 चेंडूवरती दाखवून देतोय आम्ही धावा कमी बनवल्यात पण आम्ही सामना सोडला नाहीये. अजूनही आशा आम्ही सोडली नाहीये. मॅच आम्हीच जिंकणार. आतापर्यंत झालेले 5 सामने SBCC संघाने वन साइड जिंकत इथपर्यंतचा प्रवास केलाय. आता हा सामना जिंकावा लागेल. 5 सामने जिंकले. 6वा सामना जर हारलात तर कोणत्याही प्रकारचं बक्षीस न घेता मैदानात सोडावं लागेल. आणि सहजासहजी SBCC संघ मैदान सोडणार नाही. धाईर 11 तितका ताकदीचा संघ मैदानामध्ये. विकास यांच्यासाठी 4था चेंडू होता. निर्धाव प्रकारचा टाकलेला चेंडू. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकलं जातंय का? 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. मैदानाला आग लावणारी गोलंदाजी आता करतायत संतोष मैदानामध्ये. पुढचा चेंडू समोर असेल. विकास रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. 5वा चेंडू निर्धाव असेल. काय गोलंदाजी करतात संतोष मैदानामध्ये. कोणालाही विश्वास बसणार नाही की हे सर्व खेळाडू वरती सिंहगड कॉलेज मधील कर्मचारी आहेत. इतकं प्रोफेशनल क्रिकेट या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना आपण बघतोय. त्यांना हा वेळ कसा भेटतो त्यांना प्रॅक्टिसला कोणाला माहिती. पण क्रिकेट अप्रतिम. त्यांचा गेम अप्रतिम आहे मैदानामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील. हा ही चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक असेल संतोष यांच्याकडून. टाळ्याच्या गजरामध्ये या षटकाचं स्वागत झालं पाहिजे मित्रांनो. स्टील गेम इज ऑन. एखाद्या तरुण नवोदित खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी करतात संतोष. तेही आपले सर्व काम धंदा सर्व काही सांभाळून क्रिकेटच्या मैदानामध्ये आग ओकणारी गोलंदाजी. नवीन गोलंदाज येत आहेत मैदानामध्ये. सिद्धार्थ मागच्या मॅच मध्ये खतरनाक गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक आलंय.
स्ट्राईकला शेखर. हा चेंडू गॅप मध्ये तटवलाय लेग साईडच्या दिशेने. संघाचं खातं उघडलं जात आहे. चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. शेखर दाखवून देत आहेत पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या तरी सुद्धा हमने पकडली है मॅच आणि हमने पकडली है अब कॅच. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. शेखर होत आहेत झेल बाद आणि झेल टिपलाय कुणी. मागचं षटक निर्धाव टाकणारे संतोष. काय खेळतायत काय झुंजतायत. एसबीसी संघ नक्कीच मैदानामध्ये झुंजतायत. डायरी 11 ला थांबवून ठेवलंय आणि डायरी 11 ना विजयापर्यंत घेऊन जात असताना एक मोठी भिंत मध्ये येते आणि ती भिंत आहे संतोष. पहिल्या षटक निर्धाव टाकलाय. काफलातून झेल मैदानामध्ये टिपलाय. नवीन फलंदाज येत आहे. मला वाटतंय ओमकार असतील. सिद्धार्थ यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेत आहेत. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण नाही. एक धाव पळून पूर्ण होतीये. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला भेटतंय. हे संघ इतके लांबचा प्रवास करत आता दाखल होत आहेत इथपर्यंत. नॉकआउटचा हा सामना असेल. संघ हारला तर कोणत्याही प्रकारचं बक्षीस नसेल. बाहेर जावं लागेल. जिंकला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये पुढचा सामना खेळायला मिळेल. या चेंडूवरती एक धाव. मला वाटतं हे डायरी 11 कॅल्क्युलेशन नुसार मैदानात उतरलेत. सिंगल सिंगल घेत आहेत. सामना पुढे घेऊन चाललेत. धाव फलक जाऊन पोहोचतय ते 6 धावा. स्पर्धेचे मुख्य आयोजक हरिदास कृष्णा चरवड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आयोजकांतर्फे यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सामना खूप रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचतंय ते 19 चेंडू आणि 27 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पडून पूर्ण होतीये. मला वाटतं दुसरा षटक संपतंय. 2 षटका संपत्यंत धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती 7 धावा. 8 धावा. पहिल्या चेंडूवरती सिद्धार्थच्या चौकार खेचला होता. नंतरच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक करत एक फलंदाज बाद केला आणि उर्वरित 4 चेंडूवरती फक्त सिंगल 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 आणि सिंगल अशा 4 धावांनी मागच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला सिद्धार्थने. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतंय मैदानामध्ये. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. मान्यवर अतुल शेठ डांगट यांचं आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय अक्षय. वैयक्तिक पहिलं षटक असेल. 18 चेंडू आणि बनवायचे आहेत ते अजूनही 26. 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानामध्ये असेल. सामना तापवलाय तो संतोषने. आता गोलंदाजीसाठी असेल अक्षय. हा चेंडू खूप बाहेर असेल. पंच जमिनीला हात समांतर करतायत आणि वाईड बॉल घोषित करतायत.
ओमकार यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकार मारले तर अनिल निंबाळकर यांच्या हस्ते 5001 रुपयाचं पारितोषिक असेल. हलक्या हाताने ठरलं एक धाव पूर्ण होते. ओमकार स्ट्राईकवर येत आहेत. ओमकार यांच्यासाठी पारितोषिक असेल 5001 रुपयाचं. सलग 3 षटकारासाठी पारितोषिक येत आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होतोय. सुशांत पंढरीनाथ पोकळे यांच्यातर्फे पारितोषिक येते. प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक असेल. बक्षिसांची खैरात या ठिकाणी धायरी 11 संघावरती होतीये. मध्यंतरी हा चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी करतोय अक्षय. 2 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. समीकरण जाऊन पोहोचतंय ते 16 चेंडू आणि 16 चेंडू 24 धावांची गरज असेल मैदानामध्ये. हा चेंडू हलक्या हाताने टटवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पळून पूर्ण होते. सुंदर गोलंदाजी करतायत एसबीसीसी संघ. मैदानामध्ये खरंच एक मोठ्या संघाला थांबून ठेवलंय. धावा कमी केलायत पण आम्ही सामना सोडला नाहीये दाखवून देत आहेत. अक्षय उत्कृष्ट गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि गॅप मध्ये चेंडू गेलाय. चेंडू जातोय सीमापार. चौकार. 4 धावा. हाफ चान्स होता पण हा झेल झाला असता तर सामन्यावर आणखी पकड मजबूत करता आली असती. केएसबीसी संघाला पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. सेम फटका सेम रिझल्ट. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. विकासच्या बॅट मधून आलेले सलग 2 चौकार संघाची धावसंख्या पुढे घेऊन जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचते ते 19 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल. सॉरी थांबा 15. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल. सिंहगड वॉरियर्स. सिंहगड वॉरियर्स आपल्या कर्णधाराने या ठिकाणी यायचंय. सिंहगड वॉरियर्स आपल्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. षटक संपलंय. धावफलक झालंय ते 19 धावा. 19 धावा झालेल्या आहेत. बारा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये येऊन टेपलंय. फलंदाजीसाठी असतील ओमकार. नॉन स्ट्राईकला आहेत विकास. 2 चौकार रिव्हर्स स्वीप मध्ये वसूल केले. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवलाय. चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. चांगली फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. ओमकार पोकळे. पुढचा चेंडू पुन्हा त्या लेग साईडच्या दिशेने टोलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल.
चेंडू अडवला, एक धाव पळून पूर्ण होतीये. तर स्ट्राईकला येतील विकास. लागोपाठचे 3 षटकार 5,000 रुपये अनिल निंबाळकर साहेबांकडून. प्रत्येक षटकाराला बक्षीस आहे 500 रुपयांचं. लागोपाठचे 3 षटकार बक्षीस आहे मान्यवरांकडून. बक्षिसांचा वर्षाव होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. पुढचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच तो चेंडू सटकतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी अलीकडे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा नक्कीच फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 2 धावेने तिसरा धावाचा प्रयत्न होतोय. पाहूया तिसरी ही धाव त्या दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 27. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होतंय, परंतु थ्रो चुकीचा झाला आणि 3 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्यात. 27 धावसंख्या झालेली आहे. चार चेंडू. पुढचा सामना 4 षटकांचा असेल. धन्यवाद. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झाले 3. एक धाव पळून पूर्ण होते. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 6. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, झेलबादची संधी, झेल सुटलाय. 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 4 धावा. वारजे 11 संघाला धायरी हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. दुसरी चोरटी धाव ही सुद्धा पूर्ण होतीये. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. षटक समाप्त. 4 षटका समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 32 धावा. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत आता सचिन, रोहित. 6 चेंडू 2 धावाची गरज. ओमकार स्ट्रायकिंग एंडवर आहेत. षटकार चौकार कशा प्रकारे सामना संपवत आहेत. जल्लोषाचं वातावरण असेल. डायरी 11च्या खेळण्यामध्ये 2 धावा अजून करायचे आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. चौकार आणि सामना जिंकलाय डायरी 11 संघाने. अभिनंदन अभिनंदन डायरी 11. चौकाराने सामना जिंकलाय आणि तुमच्यासाठी एक गाणं नक्कीच या ठिकाणी वाजलं जाईल.